सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. जसं की कायमस्वरूपी एक भरतीचं एक वादळ आलं की त्याची ऍड कधी पडणार, मग त्याची सुरुवात कधी होणार, सर त्याची फिजिकल कधी होणार वगैरे वगैरे सगळी प्रोसेस विचारत असतात. पण त्याच पद्धतीनं ज्यावेळी पोलीस भरती पडत असते किंवा ज्यावेळी पोलीस भरती पडायच्या अगोदर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी काय पोलीस भरती आहे त्याच्या पाठीमागे राजकारण आहे का? त्याच्या आधी मी किती वेळा बोललेलो आहे, ही भरती सगळ्यात मोठी भरती असते. ह्या भरतीच्या पाठीमागे राजकारण असतं. सो करता धरता सरवता ऍड पाडणारा हे सगळे हे गव्हर्नमेंटचे सगळे जे काही मंत्री संत्री वगैरे असतात त्यांच्या हातामध्ये असते. आणि आताच्या घडीला तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीनं जे काही गृहमंत्री आहेत ते सुद्धा तेच आहेत, त्यांच्याकडेच हे खाते येते, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पोलीस भरती कधी पडणार, काय पडणार, मग काय प्रॉब्लेम आहे, मग कशा पद्धतीनं जे काही प्रॉब्लेम आलेत पुढे पुढे ते कशा पद्धतीने होणार. तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी पोलीस भरती जी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही वळण आहेत ते वळण घेऊन जात असलेले दिसून येते. ह्याच्या आधी विधानसभेच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की 9,000 पदे. नंतर दरवर्षी त्यांनीच बोलले की दरवर्षी 10,000 पदे रिक्त होतात, तर आम्ही त्यातले 9,000 पदे पाडणार आहोत. नंतर हळूहळू 13,000, 14,000, 114 समथिंग अशा पद्धतीने गेलं आणि हळूहळू आता परत वाढल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 15,631 जागांना परमिशन भेटली. थोडे दिवस गेले, परत आणि एसआरपीएफ चालकचा मुद्दा आला. एसआरपीएफ चालकचं परिपत्रक आलं ऑफिशियल. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या काही गटावाईज ह्याच्या आधी हे होतं, जवान होते ते चालकचं काम करत होते. सो चालकचं काम केल्यानंतर जवानांवरती जे काही त्यांची कामं होती ती कामं पेंडिंग राहत होती, त्यामुळे त्याच्यावरती लोड येत होता. आणि याच्या आधी चालकच्या जागा भरल्या जात नव्हत्या, त्यासाठी सेवा प्रवेश नियम सुद्धा नव्हता वेगळा. आणि हे वारंवार गव्हर्नमेंटच्या किंवा गृह विभागाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्याच्यावरती भरती होत नव्हत्या. सो अशा पद्धतीनं हे जे चालकचा विषय होता तो चालक जवळजवळ प्रत्येक गटावाईज पूर्ण रिक्त जागेचा अहवाल त्या परिपत्रकातून मागितलेला होता. आणि ज्यावेळी हे पाठीमागं जे काही फ्रॉड पोर्टल लिंक वगैरे सुरू झालेल्या होत्या आणि पोरं घाबरलेली होती, काही लोकांनी छात्या बडवून घेतलेल्या होत्या, आम्ही सांगितलं तेच झालं, असं झालं तसं झालं वगैरे वगैरे, आणि लगेच 4 ते 5 तासामध्ये 8, 9, 10 मेसेज सगळे डिलीट झाले. आणि आमच्या पोरांचा एवढा मोठा विश्वास की बघायला नको. सो एकच सांगितले वारंवार की अजिबात सोशल मीडियावरती राहू नका, अजिबात त्या कोणाच्यावरती गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. तुला फिजिकलला आताच्या घड्याला किती पडतात तेवढं सांग, तुला लेखीला आताच्या घडीला किती पडतात तेवढं सांग, आणि मगच तू विचार कर की मी कुठे आहे. आणि मग तुझी कास्ट कोणती, तुझं कम्प्युटर आरक्षण किंवा सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुझ्या असलेले एकंदरीत मेरिट हे किती लागते त्याचा विचार कर. आणि मग तू त्या ह्याच्या पाठीमाग पळ, त्याच्या पाठीमाग पळ, हा ग्रुप तो ग्रुप हे ते, मग त्याचं चालू कर. तुझी 100% तयारी झाली नाही आणि तू अजूनही म्हणतोयस की पोलीस भरती कधी पडणार सर, पोलीस भरती कधी पडणार सर. आणि मग समजा पोलीस भरती आता पडली तर मग आम्हाला फिजिकलला किती वेळ भेटणार, मग आम्हाला लेखीला किती वेळ भेटणार. म्हणजे तुम्ही बघताय, फक्त बघायला लागलाय की किती वेळ किती वेळ किती वेळ, पण त्या वेळेमध्ये सुद्धा हजार हजार मुलं पुढे जात असलेले तुम्हाला दिसून येत नाहीत, जी ऑलरेडी सोशल मीडियापासून लांब आहेत, ज्यांना कोणते ग्रुप नाहीत, फक्त आणि फक्त अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड. ही जी मुलं आहेत, अशी जी मुलं आहेत, अशी जी मुले आहेत, त्याच फक्त ह्या वर्दीमध्ये येतात. म्हणून सांगतोय ह्याच्यामध्ये जिंकणारे 1% आहेत आणि हारणारे 99% आहेत. सो जे अपडेट 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 म्हणून डोक्यामध्ये हे ज्यांच्या फॅट बसलंय त्या फॅट मधून जरासं बाहेर असं विनंती करतोय. अजिबात त्याच्या पाठीमागे लागू नका. तरी सुद्धा ही जी पोलीस भरती आहे त्याच्यातले अडथळे मी वारंवार तुमच्या समोर घेऊन येतोय. जवळजवळ महाराष्ट्रातील ऑफिशियल चॅनल आहे, वारंवार सांगत होतो की एसआरपीएफ चालकच्या जागा ज्या काही रिक्त जागा होत्या त्या पद्धतीनं 1505 जागा ज्या पदोन्नतीने भरल्या जात होत्या भरल्या गेल्या, आणि मग त्या जागी राहिलेल्या रिक्त जागांचा विषय काय, आणि त्यामध्ये सुद्धा पॉसिबिलिटी होती की त्या सुद्धा रिक्त जागा वाढण्याच्या. आता परवा जिथं अनुकंप तत्वावरती देवेंद्र फडणवीस यांनी 10,000च्या रिक्त जागा असलेल्या ते काय हे दिलं, त्यांना नियुक्तीपत्र दिलेले होते. एकंदरीत सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणून गाजावाजा केलेला होता बघा. त्या दिवशीच त्यांनी अनाउन्समेंट केलेली होती की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पाठीमागं आम्ही एवढ्या पोलीस भरती केलेली होती, आणि त्या येड्या गावड्याने त्याच्यामध्ये असा अर्थ घेतला की सगळी पोलीस भरती आताची ही सगळी जानेवारीला जाणार किंवा 26. त्याने म्हटले की 2026 हे भरत्यांचं वर्ष आहे, पण पाठीमागे रिक्त जागेचा अहवाल येऊन ठेपलेला आहे उंबऱ्यावरती. ह्या अशा भरत्या त्या अशा भरत्या पडणार आहेत, लक्षात ठेवायचं. ह्याला वेळ लागला नाही, लक्षात ठेवायचं. एक पाऊल राहिले
नवीन पदांची पदोन्नती किंवा नवीन पदांच्या पुनरुज्जीवन म्हणतात त्याला. सो ते निर्माण करण्याची गरज आहे किंवा सेवा प्रवेश नियम काय चेंजेस करायची गरज आहे असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बोललेलं होतं. आणि मग पोरांना असं वाटलं किंवा जे म्हणतात की ऍडमिन लोक किंवा जे गायडन्स करतात त्यांच्या डोक्यात आलं की 26 आता पोरं आमची 4 महिने 5 महिने लेट मध्ये किंवा आळसामध्ये जातील आणि अचानक तोंडावर पडली की मग हे जीवाचं रान करायला चालू करतात. आणि मग वाटतंय की नाही लय मोठी कॉम्पिटिशन आहे, ग्राउंडला जातोय, जे 8 महिने 6 महिने 10 महिने पोर प्रॅक्टिस करू देत त्यांचा गोळा, त्यांचं 100 मीटर स्प्रिंट, त्यांची 800 मीटर, त्यांचं 1600 मीटर बघून ह्याच्या पायाखाली धूळ सरकते आणि मग हे डिप्रेशन मध्ये जाते. मग परत आणि ह्याला भेट त्याला भेट, सर 7 दिवसामध्ये ग्राउंड कसं आउट ऑफ मारायचं शिकवा, सर 1 महिन्यामध्ये ग्राउंड कसं आउट ऑफ मारायचं शिकवा, हे असं चालू होतंय. नंतर मग काही लोक म्हणतात हे घे ते घे, असं वाग तसं वाग, हे प्रोटीन घे ते प्रोटीन घे, ते इंजेक्शन घे महागडे महागडे, मारा इंजेक्शन आणि 8-10 वर्षांनी किडनी डॅमेज करून घ्या. डिसएडव्हान्टेज आहेत त्याचे, साईड इफेक्ट भरपूर आहेत, माहित नाही तेव्हाच तेव्हा बघू. पण आता सांगा सर मी घोड्यासारखा पळला पाहिजे, घोड्यासारखा, एवढं सोपं वाटते. अरे मग घोड्यासारखं जर घाम गाळला असंच की नाही तर आज घोड्यासारखं इंजेक्शन घ्यायची गरज नव्हती, तुला लक्षात ठेव. आणि मग आयुष्याला काय लागतात ते बघून घे, लक्षात ठेव. म्हणून सांगतोय वारंवार की पोलीस भरती करणाऱ्या पोरांना शॉर्टकट यश पाहिजे, पण ते शॉर्टकट यश तुम्हाला शॉर्ट मध्ये कट करते हे मात्र तुम्ही विसरून गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचा विषय महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना सांगतोय की अजिबात इकडे तिकडे पळू नका, कुठेही पळू नका, कुठेही पळू नका. ह्याच्या पाठीमध्ये राजकारण आहे. ही भरती कशा पद्धती होणार काय होणार ह्याच्या आधी फिजिकलच्या बाबतीत मी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 महिन्यापूर्वी बोललो होतो आणि आताही बोलतोय की 3 महिन्यापूर्वीपासून आपण नवीन महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जी 2024-25 ची अपकमिंग आहे, जी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 प्लस 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याची ही भरती पडणाऱ्या लक्षात ठेवायचं. म्हणजे रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीने सगळी प्रोसेस आहे. आणि मग पोरांनी मी वारंवार सांगून सुद्धा पोरांच्या मनामध्ये काही शंका अजूनही असतात की सर पोलीस भरती कधी पडणार. ह्याच्या आधी सांगितले की ह्याच्या पाठीमागे राजकारण जरी असलं तर राजकारण कितीही असू दे, तुमची भरती ही डिसेंबर एंड पर्यंत ह्याचे फिजिकल सुरू होतील असं मी सांगितलेलं आहे. कारण की आता जर आचारसंहितेच्या अगोदर पडली, परवा चंद्रकांत पाटलांनी सुद्धा एक गोष्ट सांगितली होती की दिवाळीनंतर 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार वगैरे वगैरे वगैरे. आता दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि मग अजून कोणतीही हालचाल नाहीये. पाठीमाग 25 ऑगस्ट त्यानंतर 25 ऑगस्टच्या अगोदर पुढच्या महिन्यातल्या 14 सप्टेंबर परत 25 सप्टेंबर अशा पद्धतीने जे काही मुलांना फसवल्याला गेलं होतं त्याच्या सुद्धा मी विरोधात होतो की त्यावेळी भरती पडणार नाही. अजूनही सांगतोय की पाठीमागे तुम्ही बघितलेलं आहे वारंवार 3 वेळा सुद्धा तोंड लोक जे काही लोक होते ते तोंडावर पडलेले होती, तर सुद्धा पोरांचा आमचा लय मोठा विश्वास जणू काही तोच माणूस आयुष्य आमचं बदलणार आहे. सो आपल्यासोबत कोण आहे कशा आहेत ह्या गोष्टींचा विचार करा. आणि एक गोष्ट खूप महत्वाची, झोकून द्या रे, अजिबात इकडे तिकडे बघत बसू नका, अजिबात इकडे तिकडे बघत बसू नका. कारण की जेवढा वेळ तुम्ही टाइमपास करणार, जेवढा वेळ तुम्ही ग्राउंड पासून लांब राहणार तेवढी वर्दी तुमच्यापासून लांब जाणार हे लक्षात ठेवायचं. जर पर डे एक मुलगा किंवा पर डे एखादी मुलगी एखादी मुलगा एक दिवस ग्राउंड चुकवत असेल तर कमीत कमी 2 मुलं 2 मुली ही त्याच्या पुढे जात असतात. हे त्याला माहितच नाहीये, ही स्पर्धा त्याला माहितच नाही म्हणून तो निवांत टाइमपास करतोय. चला भरती पुढे गेली, ग्राउंड बंद, चला भरती लागली 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 लागली, चालू चालू चालू, परत भरती बंद, नाही पडणार, मग हा आला बघा डाऊन. अशा पद्धतीनं भरती पडत नसते किंवा अशा पद्धतीनं तयारी होत नसते, लक्षात ठेवा. समजलं. सो महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी अजूनही सांगतोय तुमचं फिजिकल हे डिसेंबर एंड पर्यंत चालू होणार म्हणजे चालू होणार आहे एंडच्या दरम्यान. आणि त्यानंतर पूर्ण जी लेखी असेल ते फेब्रुवारी मार्च पर्यंत मुंबईचं वगैरे वेगळ्या पद्धतीनं आणि अदर डिस्ट्रिक्टचे हे फेब्रुवारी 100% फेब्रुवारी महिन्यात तुमची लेखी आहे ते होणार आहे. म्हणजे आजपासून आपल्याला किती वेळा याचा विचार करा आणि आजपासून आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो याचा विचार करा. आपली कास्ट कोणती, वारंवार सांगते आपली कास्ट कोणती, आपलं आरक्षण कोणत्या पद्धतीने आहे, आपण ओपन मध्ये येतो का, सर्वसाधारण मध्ये कट ऑफ कसा लागतोय किंवा गेल्या वेळेचा काय होता, ह्यावेळी काय लागू शकतोय, यावेळी मुलांची तयारी किती आहे, यावेळी मुलांना किती स्पेस भेटलेला आहे, पिरियड भेटलेला आहे त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांना फिजिकलसाठी, याच्यावरती विचार करा आणि मग एक एक मुलग्याला मागं टाकायला सुरुवात करा. एक एक मुलग्याला समजते काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं ज्या मुलांच्या मध्ये शंका होत्या, खूप मोठ्या भीती होती की सर कधी पडणार, मग आम्ही कसं करू, मग आमच्या तयारीचं काय, जसं मगापासून सांगितलं या भरती मागे खूप मोठं राजकारण आहे. त्या राजकारणामध्ये पडण्यापेक्षा भरती उद्या लागली तर 100% देणार, भरती परवा लागली तरी सुद्धा 100% देणार, भरती 2 महिन्यांना लागली तरी पण 100% देणार, भरती आज संध्याकाळ लागली तरी पण 100% देणार. अशा मनस्थितीने जर तुम्ही गेला तर तुमची वस्तुस्थिती एक दिवस बदलणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो वारंवार सांगतोय की बाबांनो आपले शब्द परखड असतात. मी अजूनही सांगतोय जे ओरिजिनल आहे,
जे पोरांच्या बाजूने असेल, ज्यावेळी अजूनही पोरं आम्ही घडवतोय मला माहिती आहे. आम्हीही 12 दिवसामध्ये मुलं जिंकवलेत, आम्ही 1 महिन्यामध्ये मुलं जिंकवलेत, आम्हीही 1.5 महिन्यामध्ये जिंकवले, आम्हीही 50 दिवसामध्ये सेंट्रलच्या वर्ध्या मारल्यात. लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की किती दिवसामध्ये यश खेचता येते. पण तेवढी पॉवर, तेवढी स्वतःवरती आत्मविश्वास, त्यातलं काही प्रयत्न करत असतील ते कशा पद्धतीने करायचं. कारण की ग्राउंडच्या अगोदर 4 दिवस काय करायचं, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 2 दिवस, हे सगळा विषय सायंटिफिक आहे. लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती आमचे कोचिंग कॅम्प किंवा कोचिंग सर्टिफिकेट कोर्सेस अशा पद्धतीने झाले. आणि म्हणून आज प्रशिक्षक म्हणून टॉप लेवलचा या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतोय की जेवढं बघाल तेवढं कमीच आहे, पण विश्वास ठेवा आणि झुकून द्या. जेवढं सांगतोय तेवढं आजपासून सांगतोय. ज्याला वर्दी पाहिजे अजूनही सांगतोय, वातावरण शांत आहे, पूर्णपणे वातावरण शांत आहे. मध्ये फक्त ते पोर्टल जे आलं त्याच्यानंतर एक दिवस फक्त ग्राउंडवरती इव्हनिंगला येताना मला 15 ते 20 मुलांनी अडवलेलं होतं की सर हे खरं आहे का. मी शॉक झालो, मला काय कळणार. त्यावेळी दिल्ली पोलीसचा सेमिनार चालू होता माझा, आणि म्हणलो हे काय विषय आहे. आणि म्हणलो तर अशा पद्धतीने सर आले, तुम्हाला माहित नाही का, तुमच्याकडे सगळे अपडेट असतात हे ते. मी म्हणलो मला नाही माहित. म्हणलो काय बघतोय तर येऊन तर रात्री 9 पर्यंत हे सगळं जुगाड झालं आणि नंतर डिलीट झाला आणि विषय संपला. दुसऱ्या दिवशी पुणे सायबर पोलीस क्राईम, तर त्यांनी डायरेक्टली विषयच करून टाकला पूर्ण शेवट. त्यानंतर MyITनं सांगितलं आमची ही वेबसाईट नाही आहे, आम्ही ऑफिशियल आहोत, आम्हाला महाराष्ट्र शासनानं, महाराष्ट्र सरकारनं कोणत्याही पद्धतीनं भरती करण्याचा प्रस्ताव अजून टाकलेला नाही आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मग पोरं आळसात गेली. आता ग्राउंड परत बंद आहे. हा, अशानं भरती होता येत नाही. हा, अशानं वर्दी भेटत नाही. लक्षात ठेवायचं. तुमचं एक एक दिवस त्या ग्राउंडला लागला पाहिजे, कारण त्याला सुद्धा ओढ आहे. हो, तू सुद्धा इथं झळकव देस म्हणून. समज काय म्हणतोय. सो विचार करा या गोष्टीचा, की पोलीस भरती फक्त पोलीस भरती म्हणून मागं लागू नका. त्यातले काही बारकावे आहेत ते सुद्धा तुम्हाला शोधता आले पाहिजेत आणि मग वर्दीवरती आलं पाहिजे. लक्षात ठेवा. आता वेळ कमी आहे. लक्षात ठेवायचं. अजूनही सांगतोय, आज जो स्वतःला सांगेल की सरांनी सांगलं त्या पद्धतीने जोरात तयारी करणार. यश अपयश नंतरच्या गोष्टी आहेत, पण यशच्या अगोदर जे कष्ट आहे, जे हार्डवर्क आहे, ते तर 100% करा. ते तर 100% करा. ते 100% तुम्हाला हार्डवर्क नको आहे आणि तुम्हाला 100% यश पाहिजे, असं कसं होईल. 1% तुम्ही प्रयत्न करणार आणि तुम्हाला 100%च यश पाहिजे, कसं भेटणार. बाकीचं पोरग काही घरात बसले, बाकीच्या मुली काही घरात बसलेल्या असतात, त्यांनी पण घासलेले असते ना, तेव्हा कुठे चमकत असतात त्या. म्हणून सांगतोय की मी घरात बसले, माझ्या गावातली नाही, म्हणजे महाराष्ट्रातल्या मुली कुठं असतील याचा विचार करा. एवढा एकच विचार करा की आज मी घरात बसलोय, तर माझ्याबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत, माझ्या कास्टच्या, माझ्या कम्प्युटर आरक्षणाच्या किंवा जे काय आरक्षण असेल त्या मुली कुठे असतील, त्या मुली ग्राउंडवर असतील, तर तू हारलीस म्हणून समजायचं. तो मुलगा जर ग्राउंडवर असेल त्यावेळी, तर तू हारलास म्हणून समजायचं. समजलं. मग एवढी मोठी ह्यामध्ये भीती असताना सुद्धा आम्ही आळस करतोय. उद्या परवा बरोबर 1 महिना, बरोबर 1.5 महिन्यात आम्ही तयारी करणार. मग आम्हाला 32-34 पडणार आणि मग 36चा कटअप लागला सर. मग झालं असतं सर, असं झालं असतं, असं तसं हे चालवतात कारण बघा. म्हणून सांगतोय, अजिबात स्वतःला कमी समजू नका. आजही वेळ आहे. फक्त मनाला लागलेला स्टिकर आहे ना आळस नावाचा, तो अलगद काढून टाका. बघा, आयुष्य खूप सुखकर आहे. लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय होता की हे भरतीबद्दल जे मनामध्ये शंका कुशंका होत्या त्या सगळ्या गायब केलेल्या आहेत. फक्त जिद्दीनं पेटा. आजपासून हा जो व्हिडिओ बघतोय ह्यांना सांगतोय की तुम्ही ग्रेट आहात. लक्षात ठेवायचं. आजपासून जर तुम्हाला वर्दी हवी असेल, स्वतःला झोकून द्या. पुढच्या 2 महिन्यामध्ये एवढा पळा की 48, 46, 44 स्कोर करता आला पाहिजे. 100%. तुम्ही एक वेळ मला म्हणाल की सर तुम्ही त्यावेळी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेला होता की त्यावेळी आम्हाला इतिहास करायचा होता आणि मग तुमचं ऐकलं आणि केलं. तर आजपासून जे ठरवणार त्यांना एक विनंती करतोय की या व्हिडिओला पहिला लाईक करा. जेवढे मॅक्झिमम लाईक येतील त्या सगळ्यांची वर्दी निघण्याचा प्रस्ताव असेल असं मी मान्य करतोय. तर बघूयात किती लाईक येतात आणि आजपासून किती मुलं सुरुवात करतात. जे लाईक करणार त्यांनी आजपासून जोरात सुरुवात करायची. लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक विषय असतो की सर मला 32, 34, 36, 38, 40, 42, 44 वगैरे मार्क पडतात, पण लेखीला मला 40, 50, 60च्या पुढे स्कोरच जात नाही. काही करा, कितीही करा, काय होत नाही. तर अशा तमाम विद्यार्थ्यांसाठी आपली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी PDF बॅच 11,500 प्रश्नसंच असलेली तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहे. सो गेले 10 ते 12 दिवसांमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा सपोर्ट भेटलेला आहे. पण अजूनही ज्या विद्यार्थ्यांना ही PDF हवी असेल किंवा जे नवीन सबस्क्रायबर असतील किंवा नवीन विद्यार्थी असतील, जे पोलीस भरतीमध्ये इन झालेत, जे वेटिंगला होते, त्यांना 1-2 मार्कांनी सुद्धा फरक पडला नाही, फरक म्हणजे त्यांनी त्यांची शीट गेलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि जे कोणी असतील महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांची पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी आपली एक PDF बॅच आहे. अशी PDF बॅच आहे की गेल्या वेळी 4,500ची होती, त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग नव्हतं, तर त्यावेळी 53 क्वेश्चन आलेले होते. आणि ह्यावेळी मॅथ्स रिझनिंग आहे, पोलीस प्रशासन आहे, तांत्रिक प्रश्न आहेत, शिवाय सगळे बाकीचे विषय, मराठी ग्रामर असेल, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान वगैरे सगळे विषय याच्यामध्ये कव्हर केलेत. सोबत 2017 पासूनच्या आतापर्यंतच्या पोलीस भरतीला झालेले सगळे प्रश्न याच्यामध्ये सोडवून दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न
फक्त एवढंच नाही, अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे पेपरच्या दृष्टिकोनातून काय येऊ शकतं, समितीचा कल कुठे वळलेला आहे, ह्याचा सगळा विचार करून आपण एक नवीन 11,500 प्रश्नसंच असलेली पीडीएफ बॅच तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. सो ज्याला हवे असेल त्यांनी आजच वेळ न घालवता, अजूनही सांगतोय 4 ते 5 महिन्यात जर तुम्हाला निकाल बदलावायचा असेल तर 100% हे पीडीएफ घ्यायचे आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला एक डाएट प्लॅन पीडीएफ, जो प्रोफेशनल ऍथलीटचा डाएट प्लॅन असतो, जो 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुटसाठी एक कॉम्बो डाएट प्लॅन तयार केलेला आहे. हा कॉम्बो डाएट प्लॅन तुम्हाला 99 रुपयाचा ह्या पीडीएफ सोबत आपण फ्री देतोय, जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार कशा पद्धतीने आहार घ्यावा, ग्राउंडच्या अगोदर काय, ग्राउंडच्या नंतर काय, असा प्रोफेशनल पद्धतीचा आहार 99 रुपयाची पीडीएफ ह्याच्यामध्ये आपण फ्री दिले. तर ह्याच्यामध्ये एवढं सगळं तुम्हाला, प्राइस फक्त आहे 600 रुपये, पण आपण ऑफर प्राइस मध्ये देतोय 399 रुपये. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही बसलेला असाल तर व्हॉट्सअपवरती या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एकच मेसेज करा की 11,500 पीडीएफ म्हणून. एवढाच मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ही पीडीएफ भेटणार आहे, फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये. सो ज्याला इतिहास करायचा असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आत्ताच वेळ न घालवता ही पीडीएफ घ्यावी लागेल आणि मग इतिहास बघा, फक्त तुमच्या समोर तुमचा निकाल नाचून दाखवतो. समोर म्हणतोय, एकही प्रश्न याच्या बाहेरचा नसणार आहे. जवळजवळ 70-75% प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेत. मॅथ्स रिजनिंगचा तर विषय सोडून द्या, चालू घडामोडी तर 2022 पासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना, ज्यांना इतिहास करत असेल, ज्यांना वर्दी हवे असेल, त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, तुम्हाला हे घर बसल्या पीडीएफ मिळणार आहे. लक्षात ठेवायचं, या पीडीएफला ड्युरेशन नाहीये, टाइम ड्युरेशन वगैरे काही नाहीये. तुम्हाला डायरेक्टली ही पीडीएफ कितीही वेळा, कितीही वर्ष वापरू शकताय. काही टेन्शन घेऊ नका, एकदाच घ्यायची, पोलीस भरती होईपर्यंत कितीही वेळा वाचू शकताय. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.